रोहित पवार यांनी राज्यातील महिला सुरक्षेवरून सरकारनं लवकरात लवकर शक्ती कायदा अंमलात आणावा अशी मागणी केली आहे आणि ट्विटही केलंय. पाहूया. राज्यात भोंदूबाबांकडून महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत. पालघरमध्ये सुद्धा भोंदूनं अघोरी पूजेकरता बोलावून 13 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केले. अशा विकृत आणि किळसवाण्या घटनांची मालिका रोज सुरू आहे. नराधमांना कायद्याचा कुठलाही धाक राहिला नाही असं रोहित पवार म्हणतायत. गुन्हा घडला की अटक आणि वर्षानुवर्ष सुनावणी, मात्र पुढे काहीच होत नाही. किती दिवस हे असंच चालू ठेवणार हा सवाल रोहित पवार उपस्थित करतायत. सरकारनं महिला सुरक्षेचा विषय गांभीर्यानं घेऊन आठवड्याभरात विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा अंमलात आणावा ही विनंती रोहित पवारांनी केली आहे. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरण आणि या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. ग्रामस्थांच्या समितीसह सुप्रिया सुळे फडणवीसांना भेटतील. तर नसरापूरमधील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण, नसरापूरमधील ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आहे. नराधमाला फासावर चढवणारच असं यावेळी शिंदे ग्वाही देत आहेत. शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की एक विशेष न्यायालयाची स्थापना करून पुण्यातीलच एक चांगला वकील देऊन या प्रकरणामध्ये जो भीमा कांबळे आहे त्याच्या मुलांनी आणि त्याच्या बायकोने पण मला वाटतं सांगितलं आज की त्याला त्याच ठिकाणी मारून टाका, आम्ही बघायला पण येणार नाही. अशा प्रवृत्तीच्या माणसाला ही प्रवृत्ती समाजातून कायमस्वरूपी संपवण्यासाठी त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि इथून पुढे अशा पद्धतीने छोट्याशा चिमुकलीवरती पुढे अन्याय होणार नाही. या पद्धतीने शासनाने कायदे बनवावेत अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी माझ्या वतीने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली. आमदार दिलीप मामा लांडे यांच्याकडे आलो आणि त्यांना हे निवेदन दिलं. तसंच त्यांच्याबरोबर आम्ही शिंदे साहेबांच्या इथं गेलो, तिथंसुद्धा त्यांना आम्ही हे निवेदन दिलं आहे आणि याचा जास्तीत जास्त पाठपुरावा करून लवकरात लवकर त्या चिमुकल्या जीवाला आणि त्या कुटुंबियांना न्याय मिळावा, आमच्या नसरापुराला न्याय मिळावा. आम्ही एक सामान्य नागरिक तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हतो, पण मामांच्या मदतीमुळे आम्ही तिथपर्यंत पोहोचलो आणि आम्ही सरांना विनंती केली, माननीय शिंदे सरांना, की आम्हाला ह्या गोष्टीमध्ये तुम्ही न्याय मिळवून द्या आणि नसरापूरला जो कलंक लागला आहे तो पूर्णपणे मिटावा, हीच आम्ही त्यांच्याकडे विनंती केलेली. आणि त्या चिमुरडीला नक्की न्याय मिळाला पाहिजे. आणि आम्हाला शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे की मी तुम्हाला नाराज करणार नाही, सदरचा जो गुन्हेगार आहे त्याला मृत्यू मिळणार म्हणजे मिळणार. शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की काही झालं तरी फास्ट ट्रॅकवर हे जे आहे प्रकरण लवकरात लवकर घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाईल असं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. मंत्री बावनकुळे यांनी नसरापूर अत्याचार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्र नसरापूरमधील पीडित कुटुंबियांच्या बाजूने आहे. आरोपीला यमसदनी पाठवण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. संपूर्ण महाराष्ट्र नरसापूरमधील पीडित मुलीच्या परिवाराच्या बाजूने उभा आहे. आमची तीच मागणी आहे, सर्वांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी वचनच दिलं आहे की यमसदनी पाठवण्याकरता ज्या ज्या गोष्टी पोलिसांनी करायला पाहिजे त्या पोलीस करणार आहे आणि सरकारी करणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.